दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या रणसंग्रामात मुख्यमंत्री उडी घेणार आहेत। भाजपच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस ठाणे आणि दिव्यामध्ये सभा घेणार आहेत। पाणी, रस्ते, रेल्वे, डम्पिंग ग्राउंड यासह विविध समस्यांचा सामना करणाऱ्या दिवावासियांची आजवर कोणत्याही मुख्यमंत्र्यांकडून दखल घेतली गेली नाही। याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिव्यात सभा घेत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या सभेकडून स्थानिकांना बऱ्याच अपेक्षा आहेत। या सभा ठिकाणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारानंतर आता सर्वच पक्षांनी आपली तोफ किंवा आपला संपूर्ण जो अजेंडा आहे तो ठाणे महानगरपालिका निवडणुकीकडे वळवलेला आहे। कारण मुंबईबरोबर ठाण्याची निवडणूक आहे आणि ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता जी आहे त्या सत्तेला छेद देण्याकरता मुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी सभा घेतलेली आहे। पण एक इथे जे वेगळं दिसतंय ते म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ठाणे शहरात सभा न घेऊन ठाणे शहरालगत जो दिवा शहर आहे त्या ठिकाणी सभा घेतलेली आहे। मुळात हा जो दिवा भाग आहे या ठिकाणी कधीही कोणत्याही पक्षाची सलग सत्ता आली नाही किंवा सलग या ठिकाणी नगरसेवक कुठल्याही पक्षाचे निवडून या दिवावासींनी दिलेले नाही आहेत। त्यातच ठाणे शहरामध्ये सभा न घेता मुख्यमंत्र्यांनी दिव्यात सभा घेऊन अनेक नेत्यांच्या भुवया उंचवलेल्या आहेत। ठाण्यातील ज्या समस्या आहेत त्या तर लोकांना माहितीच आहेत किंवा त्यावर अनेक वेळा प्रकाश टाकलेला आहे, पण दिवा हे नेहमीच दुर्लक्षित झालेलं आहे। त्या अनुषंगे सध्या दिव्यामध्ये 2 वॉर्ड जे होते सुरुवातीचे ते आता थेट 11 वॉर्ड झाल्याने सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष या दिवा शहराकडे आलेलं आहे। दिव्यातील डम्पिंग ग्राउंड असेल, दिव्यातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा असेल, रस्त्याचा मुद्दा असेल, शैक्षणिक, आरोग्य किंवा पाण्याचा मुद्दा असेल, सगळ्याच इथे मोठमोठ्या समस्या आहेत। त्या समस्यांकडे लक्ष वेधण्याकरता किंवा त्या समस्यांच्या आधारे घोषणांचा पाऊस करून आपल्या खात्यामध्ये किंवा आपल्या पक्षाचे नगरसेवक जास्तीत निवडून येतील याकडे सगळ्याच पक्षांनी ताकद लावलेली आहे। त्यातच जी दिव्या शहरामध्ये सभा होते ती सभा मुख्यमंत्र्यांनी थेट या ठिकाणी घेतल्यामुळे अनेक ठाण्यातील नेते जे आहेत त्यांना तोंडात बोट घालायला लावलेलं आहे। त्यामुळे जी सभा इथे आज होणार आहे मुख्यमंत्र्यांची त्या सभेत मुख्यमंत्री ठाण्यासह जे दिवावासी आहेत त्यांच्याकरता नेमक्या काय घोषणा करतायत त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश अजित मांढरे, दिवा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।